चांगदेव पासष्टी ज्ञानदेवांच्या अत्यंत प्रगल्भ असलेल्या त्यांच्या अंतःकरणामधून अत्यंत उत्कृष्ट असलेल्या एका योग्यासाठी त्यांच्याकडून जे काही उद्देश काय प्रगट झाला तो आपल्या सगळ्यांना चांगदेव पासष्टीच्या रूपानं ज्ञात आहे. तर याच्यामधून हा चांगदेव पासष्टी 65 ओव्या आहेत आणि ज्ञानेश्वरी ही एक टीका आहे. पण निवृत्तीनाथांना वाटलं की बाबा आपल्या शिष्याचं जे आहे प्रगटीकरण ते स्वतःचं एक स्वतंत्र असावं आणि म्हणून त्यांनी अमृतानुभव चांगदेव पासष्टी अशा पद्धतीचं त्यांना काय केलेली आहे, प्रेरणा दिलेली आहे. ज्ञानदेव ज्या वेळेला प्रगट झाली गूढार्थ दीपिका, त्यावेळेला माझ्या ऐकिवामध्ये आहे की ज्यावेळेला निवृत्तीनाथांनी त्यांना 49 दिवस निर्विकल्प अवस्थेमध्ये त्यांना ठेवलेलं होतं आणि मग त्या 49 दिवसामध्ये जी काही ती अवस्था प्राप्त झाली त्याच्यामधून ती जी काही प्रगट झाली ती गूढार्थ दीपिका, आपण ज्ञानेश्वरी असं म्हणतो. त्याचबरोबर ज्या वेळेला समाधी घ्यायची वेळ आली त्यावेळेला त्यांच्या अंतःकरणावर हा विश्वामधला कोणताही तरंगच उमटत नव्हता. विश्व जे आपल्याला वाटतं ते आपल्या विश्वाचं ग्रहण जे होते ना ते 5 इंद्रियांच्या माध्यमातून होते. ते जर इंद्रिय जर नसती तर आपल्या विश्वाचं विश्वरूपाने काही अनुभूतीच आली नसती आणि आपल्यावर सगळे जे काही आघात होत आहेत किंवा आपल्याला ज्ञान होते 5 ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून मन असेल, बुद्धी असेल, अंतःकरण पंचक असेल, इंद्रिय पंचक असतील, त्यांच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या ह्या काय होतात विश्वाविषयीचं ज्ञान आपल्याला होते. म्हणजे इंद्रियांचं ज्ञान आहे. अंतःकरणाचं ते काय आहे आपल्याला इंद्रिय गोचर असं ते ज्ञान आहे. पण ज्ञानदेवांची अशी एक अवस्था आली की तिथं त्या विश्वामधल्या कुठल्याही क्रियेचा, व्यक्तीचा अंतःकरणावर विषय म्हणून, विश्व म्हणून परिणाम ज्या वेळेला व्हायचा बंद झाला त्यावेळेला देव आणि निवृत्ती यांनी दोन्ही धरिले कर म्हटले. जातो ज्ञानेश्वर बैसावया. म्हणजे ती अवस्था काय असेल की आपल्यावर या सगळ्या विश्वाचा आघात होतोय. बघा की तुम्ही आपल्याला आघात कुणाचा होतोय? आपलं अंतःकरण ढळते कशामुळे? आपण प्रवाहित कशामुळे होतोय? या सगळ्या इंद्रियांच्या माध्यमातूनच आपली वृत्ती काय होते, प्रवाहित होते आणि दिवसामध्ये ती जागेवर थांबतच नाही. पण त्याच्यामध्ये ज्यांनी वृत्तीला अंतर्मुख केलं असे चांगदेव, जी प्रवाहित वृत्ती होत होती किंवा आपली होते त्यालाच आपल्याला काय म्हणले, योग हा चित्तवृत्ती निरोधा. ज्यांनी वृत्तीचा निरोध करायला शिकलेले होते, 1400 वर्ष जगलेले होते आणि चांगदेव होते. त्यांच्या अंतःकरणामध्ये अण्णा नेहमी सांगतात की मल विक्षेप हा दोष, जगदांतपाती दोष आहेत ते त्यांच्याकडे नव्हते. मग आता आपल्याला थोडंसं काय करायला पाहिजे, आपल्याकडे ते आहेत का बघायला पाहिजे मल आणि विक्षेप. कारण त्याला काय आहे, त्याला फाउंडेशन जे आहे, आधार, ते म्हणजे आवरण आहे आणि त्या आवरणामुळं विक्षेप दोष जो आहे, मल प्रवृत्ती आहे ती आपल्याला वाढते. कारण काय अज्ञान हे जे आपलं आहे ते स्वरूपावर आवरण घालते आणि आवरण घालून मी देह आहे अशा पद्धतीचा भाव आमच्याकडे अखंड जागृत आहे. तर याच्यामधून आमचं जे काही दिवसभराचं जे काही जागृती आहे ती खरी स्वरूपाची जागृतीच नाही आमची. कुठे स्वरूपाची जागृती आहे? नाही, आमची जागृती आता देहाविषयीची जागृती आहे. देहाविषयीच आमचं सगळं जीवन आहे. देहाविषयीच आमचं सगळं काय आहे, चिंतन आहे आणि आमचं देहाविषयीचं चिंतन आहे आणि दुसऱ्यालाही आम्ही देह म्हणूनच चिंतन करतो.
सत्य मानून व्यवहार करतोय. त्यामुळे अशा या व्यवहारामध्ये अडकलेल्या वृत्तीला अंतर्मुख करून स्वरूपाची जागृती तिच्या ठिकाणी येण्यासाठी उपनिषदामध्ये सांगले आवृत्त चक्षु. हे चक्षुगण जे आहेत आपले 5 जण आहेत, त्यांना काही वेळ तरी तुम्ही आवृत्त करा. मग आपण तसं करायला पाहिजे. दिवसात काही काळ तरी या इंद्रियांना जी काही आपली रसद पुरवतोय आपण, तर ती रसद आपण काही काळ तरी बंद करायला पाहिजे. पण इंद्रियांची जरी मौन केलं आपण, तरी सुद्धा वृत्तीचं मौन होत नाही. म्हणून काष्ठ मौन, इंद्रिय मौन, वाचा मौन आणि वृत्ती मौन. तर वृत्ती मौन सगळ्यात श्रेष्ठ आहे. मग आता ती वृत्ती जी आहे, ती ज्ञान जे आहे ते वृत्तीमध्ये आलंय आणि मग त्या वृत्तीचं पुढं वृत्ती ज्ञान व्हायला लागले. वृत्तीच्या माध्यमातून मनवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती, अहंकार वृत्ती, हे पहिलं ज्ञान काय झालं, ज्ञान वृत्तीच्या ठिकाणी आलं आणि मग वृत्तीच्या माध्यमातून ज्ञान व्हायला लागले. तीच वृत्ती, जसं अण्णा सांगतात की बैल पुढचं पाणी प्यायला लागलाय, त्याला आता कुठलं पाणी प्यायचं आहे, हा त्यानं मागं फिरायला पाहिजे. तसं हा जीवरूपी आहे. तो जीवरूपी ह्या अंतकरणाला घेऊन ती वृत्ती त्या विषयांकडे धावायला लागली. ती वृत्ती परत फिरून आपल्या ज्ञानाकडे जायला पाहिजे. वृत्ती ज्याच्या अधिष्ठानावर धावायला लागली तिकडे जायला पाहिजे. तसं झालं तर मग चित्त जे आहे ते चित्त मग काय होईल, चित होईल, म्हणजे ते च्युत होईल. आणि जर च्युत झालं, आपण आता च्युत झालोय कशापासून, जे अच्युत होतो. अच्युत म्हणजे जो कधी आपल्या स्वरूपाला कधी चुकला नाही, तो अच्युत. आणि तो ज्या वेळेला त्या पतन होतो, तो घसरतो, त्यावेळेला तो च्युत होतो स्वरूपापासून. मग ते जे चित्त आहे ते हळूहळू हळूहळू जे त्याला तकार लागलाय अज्ञानाचा, ते जर मागं फिरलं, त्यानं जर अंतकरणाचं जर त्यानं साह्य नाही घेतलं किंवा तादात्म्य नाही केलं, तर मग काय होणार आहे, ते शुद्ध होणार आहे. मग असं दिवसातनं आपण बघायला पाहिजे की बाबा आपलं अंतकरण हे कुणाशी तादात्म्य पावायला लागलेलं आहे. मग ती स्वरूपाशी तादात्म्य पावतोय काय उठल्यानंतर, बघा तुम्ही, होते का, पावते का, नाही पावत. का पावत नाही, तर का पावत नाही त्याला कारण आहे, हा रूट जास्त पडलाय. हा जो आपला रूट आहे की नाही प्रवृत्ती मार्गातला, हा जन्मल्यापासून अगदी आता जायची वेळ झाली तरी सुद्धा हा रूट आहे की नाही सराव आहे आपल्याला. पण हा मागचा जो रूट आहे निवृत्ती मार्गातला, म्हणजे मनवृत्ती जी आहे ती प्रवृत्ती मार्गामध्ये जास्त आहे. दिवसभर ते रमते, त्याच्यामध्ये करमते तिला. पण ह्या निवृत्ती मार्गामध्ये करमेना झाले तिला, ती रमेना. ती जर रमायला लागली तर मग खऱ्या अर्थानं मग त्या चांगदेवांसारखं काय होईल, आपल्याला चित्तवृत्ती निरोध, म्हणजे तेवढा काळ तरी चित्तवृत्ती या विषयापासून, इंद्रियांपासून ज्या वेळेला वेगळी होते, त्यावेळेला तिला आत्मानंदाचं अनुभव, आत्मानंदाचं भान, स्वरूपाचं भान किंवा स्वरूपाचा आनंद त्याला चाकता येईल. आणि मग ते लाचावले मन लागलीसी गोडी. मग ती काय करते, ती मनोवृत्ती जी आहे किंवा आपलं जे मन आहे, आपली जी जाणीव आहे, ती आता बाहेर नको म्हणते फिरायला. कधी घरातच जर उमाळा लागला, तर मी काल विठ्ठलरावांना म्हणत होतो की बाहेरनं टँकर मागवायची गरज नाही. जर घरातच बोरिंग असलं किंवा उमाळा लागला तर बाहेरनं टँकर मागवायची गरज नाही. आता कसं झालंय आमचं, बाहेरनं आम्ही टँकर मागवतो सगळे. या गावावरनं टँकर मागवा, त्या गावावरनं टँकर मागवा, त्या गावावरनं. तशी शास्त्रामधलं ज्ञान जे आहे का नाही, हे टँकर सारखं आहे. आणि स्वरूपाचं ज्ञान आहे ते म्हणजे तुमच्या अंतकरणामध्ये उमाळा लागल्यासारखं आहे.
शास्त्रामधल्या ज्ञानानं परोक्षाची काय आपल्याला चाहूल लागते. आणि त्या शास्त्राचं चिंतन करून ज्या वेळेला वृत्ती स्वरूपाकार होते त्यावेळेला मग त्या ठिकाणी साधने सरती आपैसी म्हटली. साधनांची त्या ठिकाणी आवश्यकता राहत नाही. पण जोपर्यंत हा बोध आपल्याला होत नाही तोपर्यंत श्रवण, मनन, निधिध्यासन, सत्संग, गुरु, शास्त्र, विचार, हे श्रवण, मनन, सारासार आणि हे आपल्याला सगळं करायलाच पाहिजे. आपण सगळेजण या भागामध्ये मला वाटते मी तुमच्यासाठी तसा काय तुमच्यापेक्षा कमी शिकलेला आहे. कारण मी चांगदेव 65, अमृतानुभव किंवा आणखी तुम्ही काही विचारसागर किंवा वृत्ती प्रभाकर ह्याच्यामध्ये माझं जास्त हे कधी श्रवण झालं नाही. पण काय सद्गुरूंच्या कृपेनं काय मला थोडाफार श्रवणाचा लाभ मिळाला तेवढीच काहीतरी शिदोरी माझ्याजवळ आहे. नाहीतर तुमच्या एवढे माझे कान तयार नाहीत. शरदराव, शरदच ना? तुम्ही म्हणाल की हे महाराज फार हुशार आहेत वगैरे किंवा त्यांना काहीतरी येते जास्त, असं काय नाही. तुमच्यासारखाच मी पण एक प्रयत्न करायला लागलोय. म्हणून हे चांगदेव 65 जी आहे ती अधिकारी शिष्याला सांगितलेली आहे, ज्याचा अंतःकरण निर्मळ आहे, मल विक्षेप दोष गेलेला आहे. ते आपल्याला थोडासा आपण प्रयत्न करायला पाहिजे की आपलाही मल आणि विक्षेप काय व्हायला पाहिजे. आणि मल जाणं म्हणजे काय, तर अंतःकरणामधली जी काही अशुद्धता आहे, अनेक प्रकारचे काम क्रोधादी विकार आहेत, पाप प्रवृत्ती आहे, ती आपली कमी झाली का बघायला पाहिजे. आणि ती जर बघितली नाही आपण आणि मुमे राम असला आणि आतमध्ये तसंच असलं तर मग आपलं उपासनेमध्ये चित्त स्थिर होणार नाही. मग आता आपण जर आपला अनुभव बघितला तर आपलं उपासनेमध्ये उपासना आपण करतो का हे पहिल्या बघायला पाहिजे. उपासना म्हणजे काय की आपले स्वरूपाचं जे काही आपल्याला आत्मानंदाचं जे आपल्याला ध्येय प्राप्ती आहे त्या ध्येयाकडे जाण्यासाठी उपआसन म्हणजे त्याच्या जवळ जाण्याचा आपल्या वृत्तीनं काय करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. मग ते आपण करण्यासाठी काहीतरी ज्ञानदेवांनी सांगितलं आपल्याला, ठाईच बैसोनी करा एक चित्त, एक चित्त करा म्हटले. मग ते होतंय का? कारण चित्तामध्ये कशी आहेत ते हे सांगितले प्रतिबंध, प्रतिबंध सांगितले. वर्तमान प्रतिबंध, भावी प्रतिबंध आणि भूत प्रतिबंध. भूत प्रतिबंधात काय सांगितलं तरी की आमच्या अंतःकरणामध्ये अनेक जन्माची जे वासना आहेत, संकल्प आहेत, संस्कार आहेत आणि त्या संस्कार ज्या वेळेला आम्ही एकांतात बसतो त्यावेळेला पूर्वी जो विषयाचा भोग घेतलेला आहे तोच भोग ते मन तुम्हाला समोर काढून ठेवते. बसला की तुम्हाला ते तुम्हाला निवृत्तीत नेत नाही. तिथं सुद्धा तुम्हाला बसल्या बसल्या परत ते प्रवृत्तीमध्ये तुम्हाला ते एक वृत्ती आणून सोडतेच, एक संकल्प आणून सोडतेच. मग ते वर्तमान प्रतिबंध आहेत. त्या वर्तमान प्रतिबंधामध्ये भूत प्रतिबंध जो आहे साधनेमधला तो म्हणजे आपण भोगलेल्या विषयांचा संस्कार. मग तो स्त्री विषय असेल, तो आपला आहार हा विषय असेल, पद हा विषय असेल, कोणताही विषय असेल, तो संस्कार उफाळून येतोय. मग तो बघायला पाहिजे किती येतोय उफाळून. ते जर उफाळून येत असला तर आपली वृत्ती शांत राहणार नाही. मग ते संस्कार येतात. मग ते संस्कार काय येतात, किती त्याचा वेग किती आहे, त्याचा स्पीड किती आहे बघायला पाहिजे आणि किती वेळ येतात ते. हे सगळ्या गोष्टी आहेत ना, हे आपण साधनेला बसलो तर आपल्याला काय कळणार आहे की बाबा हे मला वृत्ती त्रास द्यायला लागल्या. मग एका सगळ्या वृत्ती त्रास देत नाहीत आपल्याला, काही थोड्याच वृत्ती त्रास देतात. मग त्या दिवसातल्या वृत्ती बघायला पाहिजेत कोणत्या त्रास देतात त्या. सगळ्यांनाही त्रास देत. तुम्हाला तर बघा एखादा मनुष्य आवडत नाही आणि तो तुम्हाला दिसला आणि तुम्ही पुढे निघाला तर तुमची वृत्ती त्या मनुष्याला घेऊनच पुढे जात असते. तो मनुष्य मागे राहिलेला असतोय. समजा गाडी तुमच्या जागेत लावली कुणीतरी तर तुम्ही पुढे गेलेला असताय कोल्हापूरला, पण तुमची वृत्ती त्या नरतवड्यामध्ये माझ्या पार्किंगमध्ये गाडी लावल्या
ती वृत्ती त्या गाडी एवढीच होऊन बसलेली असते. म्हणजे तुम्हीच स्वतः गाडी एवढी झालं असतं. मग अशा वृत्ती ज्या आहेत ना, ह्याचं आपण निराकरण जर केलं नाही, तर वृत्ती त्या प्रतिबंधापासून दूर होत नाही. वर्तमान प्रतिबंधामध्ये लय, विक्षेप, कषाय आणि रसस्वाद सांगितल्यात. मग ते बघायला पाहिजे. वर्तमान प्रतिबंध साधनेला बसलाय आणि कुठे कुठे वृत्ती काय लय पावायला लागलीये, लय विक्षेप कसा व्हायला लागलाय, कषाय कसा अंतःकरणामध्ये प्रगट व्हायला लागलाय आणि मला काहीतरी कळालं असा रसस्वाद, ते अभिमान वगैरे चित्तामध्ये कसं निर्माण व्हायलाय. पण भावी प्रतिबंध म्हणजे शेवटपर्यंत अण्णा सांगतात की साधक दशा आपली असली पाहिजे. साधक दशा. कारण का भरत राजाचं उदाहरण दिले त्यांनी. ते भरत राजा शेवटी त्याला हरणाचं त्या ठिकाणी काय झालं, स्मरण झालं. मग तसं आपल्या वृत्तीला आता काय काय स्मरण होतंय, तसं आपल्याला काय होणार आहे, पुढची गती प्राप्त होणार आहे. मग जर स्वरूपाची जर त्याला गोडी लागली असेल, तर बाबा हे स्वरूपाशिवाय सगळ्या वृत्ती ज्या आहेत, सगळ्या वृत्ती त्याचं खंडन करून अंतःकरणामध्ये त्याचं मिथ्यत्व निश्चय व्हायला पाहिजे. मग ते होतंय का बघायला पाहिजे. मला तर कबूल करून सांगतो की अजून ते काय खंडन होत नाही. किती वेळा जरी प्रयत्न केला तरी सुद्धा त्या वृत्ती एकदा जर तिनं मानगुटीवर बसलं, आणि खरं तुम्हाला सांगतो वृत्ती म्हणजे खरं म्हटलं तर मृगजळासारखी आहे. कशासारखी? मृगजळ म्हणजे काय? काही नाही आहे पण नुसतंच भासते. तसं वृत्ती सुद्धा ना काही नाही आहे, फक्त एक कल्पना उमटते आणि त्या कल्पनेबरोबर कल्पना ते आहे ते सगळं. पण माझ्यात कशी कल्पना उमटायला लागल्या आणि त्या कल्पने एवढाच मी कसा होतोय. जसं मगाशी सांगितलं गाडी, ते गाडी एवढाच मी होऊन बसतोय. आणि नुसता गाडी एवढं होत नाही, काय काय वेळेला तर असं होतंय, आपल्या जर एखाद्याशी कोणाशी भांडण झालं तर रात्री स्वप्नामध्ये आमची वृत्ती त्या शत्रू एवढे होतीये, ते सगळं संस्कार ती रात्री स्वप्नामध्ये तयार करते सगळं ते. मग आपण आता जगत मिथ्यत्व आपण दिवसभर ऐकलंय, पण रात्री स्वप्नामध्ये सगळे आपण विचार अंतःकरणात धरून ठेवलेले सगळे दिसायला लागल्यात. आणि इथं तर म्हणतोय जगत मिथ्या आहे सगळं. मग जागृतीमध्ये मिथ्यत्व जोपर्यंत खंडन होत नाही, तोपर्यंत स्वप्नातल्या जगताचं सुद्धा आपल्याला मिथ्यत्वपणा काय होत नाही, त्याचं खंडन करता येत नाही. पण स्वप्नातलं काही वेळेला खंडन होतंय, कधी उठल्यावर. स्वप्नातलं उठल्यावर खंडन होते, पण जागृतीत आल्यावर होते. पण ह्या स्वप्नातलं खंडन स्वरूपाच्या जागृतीत आल्याशिवाय होतच नाही. स्वप्न ज्यानं पाहिलं तो पाहणारा स्वप्नातल्या मृत्यूपासनं त्या ठिकाणी वाचलेला होता काय मेलेला होय त्यावेळेला. स्वप्न ज्यानं बघितलं, मनाच्या माध्यमातून स्वप्न बघितलं, मग त्यावेळेला ती सुखदुःख त्यानं सगळी बघितली. पण त्या ठिकाणी माझी अनुभूती अशी आहे की मी त्या ठिकाणी सुखदुःख भोगायला लागलोय का, त्या ठिकाणी माझ्याकडे जागृती आहे की मी ह्या सुखदुःखांपासून हा मी देह नाही. मग त्यावेळेला मी देह झालेला असतोय. देहाच्या माध्यमातनं अण्णा सांगतात की प्रातिभाषिक सत्तेमध्ये प्रातिभाषिक देह, स्वप्नातल्या सत्तेतला जो देह असतोय तोही कसा असतोय, स्वप्नातल्या सत्तेतला असतोय. सगळी स्वप्नातली सृष्टी असते, पण सगळी स्वप्नातली सृष्टी प्रातिभाषिक आहे. पण ती मिथ्या सृष्टी त्या मिथ्यत्वाच्या काळामध्ये आम्हाला सत्य वाटते. स्वप्नकाली स्वप्न विश्व आम्हाला कसं वाटते, आणि ते जर त्यावेळेला कळलं असतं मिथ्या आहे तर तसं असतंय का म्हणा, तसं होतंय काय? सत्य आहे मिथ्या कळलं असतं तरी परिणाम झाले नसते. स्वप्नातले काय परिणाम होतात का नाही त्या काळात. मिथ्या असं जर कळलं असतं तर त्याचे परिणाम झाले नसते. मग त्या ठिकाणी ज्याला परिणाम होत होते, ज्याला परिणाम होत होता तो स्वतःला काय समजत होता, तो स्वतःला त्या स्वप्नाचा साक्षी समजत होता का? साक्षी होता की नाही? साक्षीच्या अधिष्ठानावर स्वप्न बघितलं का नाही?
मग साक्षी त्याला लिप्त आहे का अलिप्त आहे? अलिप्त आहे. जो ज्यानं बघितला तो स्वप्नापासून अलिप्त आहे, पण लिप्त झालोय हा त्याच्या ठिकाणी काय आहे? भ्रांती आहे. लिप्त झालेला नाही. स्वप्नद्रष्टा घटद्रष्टा घटात भिन्न हा. घटद्रष्टा हा घटापासून कायम भिन्न आहे. तसं स्वप्नद्रष्टा ज्याच्या अधिष्ठानावर स्वप्न बघितलं, अनुभवलं, मनाच्या माध्यमातून सगळे खेळ झाले, पण तो स्वतःला द्रष्टा न मानता मनाच्या माध्यमातून प्रभावित होऊन चिदाभासाचा व्यवहार सगळा सत्य मानायला लागतो. ही त्याची भ्रांती आहे. भ्रांती आहे. मग एक द्रष्टा आहे, एक चिदाभास आहे. चिदाभासाचा व्यवहार आहे स्वप्न. प्रमाता म्हणा. मग तो त्या ठिकाणी जर त्याला ते ज्ञान असतं तर त्याला त्या भ्रांतीपासून होणारे सुख दुःख त्याला काय झाली नसती, त्याच्यावर परिणाम केला नसता. आता हे झालं स्वप्नातलं. प्रकृतीनं तुम्हाला परत जागृतीमध्ये आणलं. जागृतीमध्ये काय झालं? परत जागृतीमध्ये पण द्रष्टा आहे, तिथं अंतःकरण आहे, तिथं विश्व आहे, आणि हिथं पण अंतःकरण आहे. आणि हिथंही अंतःकरणानं निर्माण केलेलं विश्व जे आहे ते आमचे महाराज नेहमी सांगतात, हे विश्व जे आहे ते विश्व जे आहे बाहेर आहे, आणि आमचं जे विश्व आहे ते आत आहे. मग ते सुद्धा विश्व स्वप्नातलं बाहेर होतं का आत होतं? ते आतच होतं. आणि आता हे जे विश्व आहे ते आता आत आहे का बाहेर आहे? आता बघा की तिबेटमध्ये भूकंप झालाय, मग त्या विश्वाशी आम्ही एकरूप आहे का आता? मग ते विश्व आहे का नाही? हाय. मग ते विश्व आमच्या अंतःकरणात आहे का आता? नाही. मग आमचं विश्व केवढं आहे? तर जेवढी आमची कल्पना आहे तेवढंच विश्व आहे. कल्पना गेली की विश्व गेलं. म्हणून निद्रेमध्ये कोणती कल्पना करणारं मन नाही तर विश्व नाही, आणि विश्व नाही तर विश्वातली सुखदुःखाची अनुभूती नाही. शुक्ती. निद्रेखाली, निद्रीमध्ये मन बुद्धी अंतःकरण लय पावते म्हटल्यानंतर काय आहे त्या ठिकाणी? मग आता निद्रेमध्ये अंतःकरण लय पावते, बरोबर आहे, पण जागृतीमध्ये कधीतरी निद्रा व्हायला पाहिजे की. वृत्ती कधीतरी असं व्हायला पाहिजे की खंडित व्हायला पाहिजे. जर वृत्ती रोज आपल्याला अनुभव आहे की नाही, वृत्ती खंडित झाली, वृत्ती विराम पावली. वृत्ती विराम पावली की काय विराम पावते? वृत्तीनं निर्माण केलेलं विश्व विराम पावते की नाही? मग हे निद्रेत होते ना रोज. मग त्यावेळेला काय प्राप्त होते आपल्याला? आत्मानंद. मग तो आत्मानंद काय त्या ठिकाणी सांगतात? त्या ठिकाणी आत्मानंद आहे, पण काय आहे? अज्ञानावृत्त आहे. अज्ञानावृत्त आहे. मग असं एकदा आता निद्रेतला आत्मानंद माहिती आहे, पण अज्ञानावृत्त आहे, त्यावेळेला मला त्याचं भान नाही, पण आत्मानंदाचं पान आहे. आता एकदा जागृतीमध्ये तसं आत्मानंद व्हायला पाहिजे, पण त्या ठिकाणी विश्व नसायला पाहिजे, विश्वातले वृत्ती नसायला पाहिजेत, पण मी असायला पाहिजे. तर निद्रेमध्ये मी आहे पण मला भान नाही. आता जागृतीमध्ये ज्या वेळेला मी आहे आणि विश्व नाही, विश्वाचे विषय नाहीत, वृत्ती नाहीत, त्यावेळेला खऱ्या अर्थानं तो स्वतः काय म्हणतात त्याला, वृत्तीरहित चेतन आपण सगळे झालेलो असतो, किंवा त्याची अनुभूती आपल्याला येऊ शकते. हे कधी होईल? तर ज्या वेळेला आपण आपली जी वृत्ती आहे तिला हा सराव देईल. कधी? की हा जो चिदाभास सारखा वृत्तीच्या माध्यमातनं काय व्हायला लागलेला आहे, किंवा तो प्रमाता वृत्ती विषय व्हायला लागलेला आहे, किंवा विशिष्ट व्हायला लागलेला आहे, तो विशिष्ट सोडून जर सामान्य अवस्थेमध्ये राहायला जर शिकला, तर मग जे चांगदेवाना अनुभूती आली कशाची, तर सविकल्प म्हणूया किंवा निर्विकल्प म्हणूया. पहिल्यांदा सविकल्प आहे, आणि सविकल्प संपल्यानंतर मग निर्विकल्प असलेल्या कशाच्या अनुभूती आपल्याला येऊ शकते. आणि असं जर झालं तर मग खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की
चांगदेव आत्मानंद भोगत होता, पण त्याला ब्रह्मानंद काय आहे हे त्याला माहीत नव्हतं. आणि म्हणून त्याला ही चांगदेव पासष्टी ही ज्ञानदेवांना सांगावं लागली. म्हणून त्याला एक सांगितलं की ज्याला जगातलं चांगदेव पासष्टी हे जगातलं सांगण्यासाठी नाही आहे, कारण पूर्वमीमांसा जी आहे ती जगातलं सांगते आणि उत्तर मीमांसा जग काय आहे सांगते. कारण आत्मानंद भोगणारा चांगदेव माझ्यामध्ये जे काही तत्व आहे ते सगळं विश्वव्यापक आहे हे त्याला अजून लक्षात आलेलं नव्हतं. तो स्वतःला या विश्वापासून वेगळा समजत होता आणि मीच हे अविनाशी जे तत्व आहे ते आहे हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. मग आपल्याला फार मोठी अजून तपश्चर्या किंवा हे करायची आहे, याच्यापर्यंत जायचं आहे. पण त्याच्या अगोदर आपल्या अंतःकरणामधले निदान जे काही अनात्माकार वृत्ती आहेत त्या सारख्या सतत उदयाला यायला लागल्यात, त्या उदयाला यायला लागल्यात. त्याच्यापेक्षा मला काय वाटतं यांना, ते सत्यत्व जे आहे ना त्याचं, ते सत्यत्वच जात नाही या लोक. ते सत्यत्व जे आहे, म्हणजे तुमचाही अनुभव असेल. मी आता लहानपणापासून कीर्तन प्रवचन ऐकतोय की हे विश्व मिथ्या आहे, विषय मिथ्या आहेत, बायका मुलं वगैरे ही आपली कल्पना आहे सगळ्या. पण अजून त्या दृढ निश्चयापर्यंत येणं मला तर काय अजून जमलेलं नाही. तुम्ही ऐकत आले सर, मी सांगितलं पण माझं बी तसंच झालंय. म्हणजे सांगणारा तरी व्हायला पाहिजे. सांगणारा होत नाही तर ऐकणारा कसा होणार? कारण काय झालं हे कठीण आहे, व्हायला पाहिजे. पण ते भ्रांतीच्या सांगितल्यात, ते भ्रांतीमध्ये तुम्ही 5 प्रकार सांगता नेहमी. संघभ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, जगसत्य भ्रांती, विकार भ्रांती आणि अशा 5 भ्रांती आहेत त्या. आणि त्यात भेदभ्रांती, भेदभ्रांती 12 भ्रांती आहेत एकाच. होय, बघा बोला. मग ह्या सगळ्या भ्रांतीतनं भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्य मन धुतले. मग ते ह्या भ्रांतीतनं ज्या वेळेला मन निघून जाईल त्यावेळेला गुरुवाक्याकडे मग ते मन वळणार आहे. म्हणजे ते पूर्व प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध आणि भावी प्रतिबंध ह्याचा सगळ्याचा अनेक शास्त्राचा विचार करून त्याचा ज्या वेळेला निश्चय असा होईल की खरोखर गड्या आता काहीतरी केलं पाहिजे. जसं त्या रामदासांना वाटलं की आता मी कुठेतरी अडकाय लागलोय आणि आता काहीतरी केलं पाहिजे, म्हणून तो झडजोडून व्हायला निघ म्हटला. त्याला ती ओवी आठवली. आम्हाला ओवी माहिती आहे झडजोडून, पण आमचा पाय निघत नाही घरात. म्हणजे फार अवघड आहे. झडजोडून व्हायला आमची वृत्ती झडजोडून कुठे त्या वेळेला अडकली, प्रवचन बसल्या तरी वृत्ती घराकडे गेलेली असते. म्हणजे श्रवण करताना सुद्धा वृत्ती आमची जागेवर नसते. आणि श्रवणाची मिसे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. स्वतःच्या साम्राज्यामध्ये सुखानं तू नांद म्हणतात. श्रवणाच्या मिशे बैसावे येऊनी. श्रवण हे फक्त काय आहे, एक निमित्त आहे. पण निमित्त साध्य काय आहे, तू साम्राज्य सुखाचा भोग घे. तू राजपुत्र आहेस, तू राजा आहेस आणि तू विषयांच्या दारात भीक मागायला लागलायस. तू जीव व्हायला लागलायस. जीव तो प्रवाहित होऊन देह व्हायला लागलाय आणि देह प्रवाहित होऊन विषयांच्या दारामध्ये दिवसभर भटकायला लागलाय आणि हा म्हणतोय मी ब्रह्म आहे. आणि या ठिकाणी तर चांगदेवाने सांगितलं की ब्रह्माच्या ठिकाणी ती माहिती आहे तुम्हाला, सच्चिदानंद, ती पण लक्षणं त्या ठिकाणी अपुरी पडतात. अद्वय आहे, ते अफूट आहे, अद्वितीय आहे. त्याच्या ठिकाणी कोणताही व्यवहार शून्यता आहे. ज्याच्यामध्ये व्यवहार आहे आणि स्व आहे त्याला ईश्वर म्हटलंय. ज्याच्यामध्ये स्व आहे, व्यवहार आहे आणि बद्धता आहे त्या ठिकाणी जीव म्हटलेला आहे. आणि ते आम्ही झालोय आता. चांगदेव नाही, चांगदेव बी बद्धताच होती. त्याच्यानं स्व होता, व्यवहार होता आणि बद्धता होती. का तर ज्या वेळेला तो उत्थान पावायचा समाधीतून त्यावेळेला त्याला मरणाची भीती वाटायची.
मरणाची, ह्या देहाची भीती वाटायची. हा देह जर आहे तर मी आहे असं वाटत होतं. म्हणजे त्याचा आत्मा देहा एवढा परिचिन्न झालेला होता. त्याची अनुभूती देहा एवढीच होती. या देहाच्या अनुषंगानं मी आहे असं तो समजत होता. आणि आम्ही तरी काय समजतोय आता? आम्ही तरी काय समजतोय? आम्ही तसं समजतोय. म्हणजे आम्ही सुद्धा स्व आहे, व्यवहार आहे, पण बद्धता आहे, अज्ञान आहे. आमचं काही बाधित चित्तवान म्हणून असा त्याच्यामध्ये शब्द आलाय. बाधित चित्तवान. त्याचं चित्त, चित्तामधले संस्कार, चित्तामधल्या वृत्ती, ह्या सगळ्या त्याचा व्यवहार आहे, तो बाधित आहे. काहीही सत्य नाही. मग आता दिवसभर केलेला व्यवहार आजचा आमचा काही सत्य आहे का मिथ्या आहे? हो, आजचा व्यवहार जाऊ दे, माग केलेला व्यवहार. कारण का ब्रह्माच्या ठिकाणी काहीच नाही महाराज. मग ब्रह्माच्या ठिकाणी काही नाही, माझं 50 वर्षाचं जे आयुष्य आहे ते काय आहे का नाही? माझं 50-51 वर्ष झालं, काय आहे का नाही? सुनीलराव काय आहे का नाही? म्हणजे संचितात भर पडलीये का नाही असं म्हणतोय. कारण स्वच्या ठिकाणी व्यवहार नाही. मग आम्ही स्वच्या ठिकाणी राहिलो असतो आणि व्यवहार केला असता तर तो आमच्या संचितात पडला नसता. पण स्वच्या ठिकाणी राहायचं आपल्याला माहिती नाही आणि व्यवहार आम्ही करतो त्या ठिकाणी अहंकारानंच सगळा व्यवहार करतो. कारण अहंकाराची वाट आमची पटलेली आहे, पण स्वची वाट आमची पटलेली नाही. पण स्वच्या सत्तेवर अहंकार व्यवहार करायला लागला, हे विशेष आहे. म्हणून नवल अहंकाराची गोठी म्हटली. सत्ता घेतलीये स्वची, उड्या मारायला लागलाय हा. म्हणजे विशेष कसं आहे बघा, एक देह आहे जो जड मूळ अचेतन आहे, दुसरा आहे तो सच्चिदानंद रूप आहे. या दोघांच्या मध्ये एक तिसरा निर्माण होतोय. तो कसा असेल बघा, तो देहंकार. तो याच सत्ता घेतलीये. कशाची? त्या सच्ची सत्ता घेतलीये. आणि जे असं जड आणि दुःखरूप आहे त्याचं तादात्म्य घेतलंय आणि दोघांच्या मध्ये निर्माण झालाय तो अहंकार. तो बी मृगजळासारखा आहे. दाखवा म्हटलं तर दाखवता येत नाही. त्याला उदाहरण देतात प्रवचनामध्ये, तुम्ही कांद्याची पात, कांदा सोलत गेला 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 तर कांदा कुठं आहे दाखवायला, तसं मी दाखवायला गेला, मी ज्याच्या सत्तेवर आता म्हणायला लागलोय मी, तो दाखवायला गेला तर ह्यातल्या जर तुम्ही पंचकोशांचं निवारण करायला गेला तर मी दाखवायला शिल्लक कुठं आहे? तो मी जो राहतो तो त्या ठिकाणी शुद्धच राहतो. पण त्या शुद्धानं ज्या वेळेला तो अज्ञानानं काय होतो, स्वतःच्याच मायेनं ज्या वेळेला काय होतो, वेटाळला जातो, आवृत्त होतो, त्यावेळेला त्या ठिकाणी मी देह आहे असं दृढ स्फुरण त्याच्या ठिकाणी होते. आणि ते आमच्या ठिकाणी आहे. आता मी देह आहे. खरं म्हटलं तर आपण नेहमी सांगतो की देहाला काही सत्यत्व नाही आहे, हे पंचमहाभूतांचं आहे, देहाला काही सत्यत्व नाही असं पण म्हणतो. दिवसात कधीतरी वाटते काय की माझा देह असत्य आहे म्हणून, माझ्या देहानं केलेलं काम असत्य आहे म्हणून, माझ्या देहानं केलेलं बोलणं असत्य आहे म्हणून, ऐकलेलं असत्य आहे, पाहिलेलं असत्य आहे, शेतामध्ये केलेलं कार्य असत्य आहे. मिथ्या असं वाटते का आपल्याला? नाही वाटत. त्यामुळं आमचं कर्म, महाराज सांगतात जीवनमुक्त अवस्थेमध्ये प्रारब्ध फक्त शिल्लक राहते. आणि आता काय राहते? आता जीवनमुक्त अवस्थेमध्ये प्रारब्ध तो खरा भोगतो असं मी ऐकलं. खरा भोगतो म्हणजे देहावर टाकून भोगतो. आणि आता काय करतोय? होय महाराज, आता काय करतोय आपण? म्हणजे मी असं ऐकलं की खरे ज्ञान झाल्यानंतर जीवनमुक्त पुरुष देहाच्या नावावर किंवा देहाच्या अंगावर प्रारब्ध टाकतो, देहावर प्रारब्ध टाकतो, देहावर कर्म टाकतो आणि आपण निवांत राहतो. आणि आता प्रारब्ध आम्ही काय टाकतो का भोगतो? आता मी देह म्हणून जगायला लागलेलो आहे आणि त्यामुळे मी प्रारब्धाचे सुख दुःख मी भोगायला लागलो. खरं म्हटलं तर ह्याला महाराजांना सांगतात कीर्तन प्रवचनामध्ये, त्या घड्याच्या ठिकाणी प्रागभाव नाही,
प्राध्वंस भाव नाही, अत्यंत अभाव आहे, अन्योन्य अभाव आहे. मग हा पण घडाच आहे. मग ह्याच्या ठिकाणी प्रागभाव आहे काय? प्रागभाव म्हणजे काय? निर्मिती, जन्म. प्राध्वंस भाव म्हणजे नाश. मग ज्याला सत्ताच नाही मुळात त्या घड्याला, त्याचा प्रागभाव आणि प्राध्वंस भाव त्याला मानायचा कसा? मग मानता आला तर कल्पनेतला मानायला पाहिजे. म्हणजे मातीतनं घडा निर्माण झाला, त्या घड्याला आमच्या कल्पनेनं अस्तित्व दिलं. त्याच्यामध्ये काहीतरी क्रिया व्हायला लागली त्या घड्यामध्ये आणि त्याच्या अनुषंगानं आम्ही त्याला स्वतंत्र काय केलं, मानलं आम्ही त्याला. तसं ह्या घड्याला सुद्धा ज्याचा सत्य कशाला म्हटलंय, की ज्याचा तिन्ही काळामध्ये काय आहे, अभाव आहे, भाव आहे. तिन्ही काळामध्ये ज्याचा भाव आहे, त्रिकालाबाधित जे आहे त्याला सत्य म्हटलंय. आणि याचं तिन्ही काळामध्ये याचा भाव नाही आहे कुठं त्यावेळेला, तरी सुद्धा आम्हाला याचा काय वाटतोय, भाव वाटतोय. आणि मातीचा त्या ठिकाणी भाव आहे, पण त्या ठिकाणी मातीचा अभाव वाटतोय. म्हणजे एकाचा भाव असताना त्याची काय झाली, विस्मृती झाली, असताना विस्मृती झाली, आणि नसलेल्याची काय झाली, आम्हाला स्मृती झाली किंवा ज्ञान झालं मला. आता ते जर उदाहरण इथं लावलं तर मातीशिवाय जसं मडकं नाही, तसं त्या आत चैतन्याशिवाय ह्याला सत्ता नाही. मग एक सत्तावान आहे, एक खरा आहे आणि एक कसा आहे, मिथ्या आहे. मग मिथ्यानं जर व्यवहार केला तर तो कसा असायला पाहिजे, मिथ्याच असायला पाहिजे. मग ह्याचा अभाव असताना सुद्धा आमचा देहाचा भाव काय झालेला आहे, देहभ्रांती म्हणूया, देह सत्यत्व भ्रांती ती दृढ आहे आमची. आणि ज्याचा खरोखर भाव आहे त्या मातीचा, त्याच्याकडे आमच्या बुद्धीमध्ये त्याची काय म्हणतात त्याला, आत्मबुद्धी जी आहे ती नाही आहे. मृतिका बुद्धी ज्यानं जाणली त्याला देहाविषयीचं, त्या घटाविषयीचं ममत्व असणार नाही. तसं ह्या देहाच्या आतमध्ये जे काही सत्ता आहे, जी मुख्य सत्ता आहे, तो देही, त्याचा जर भाव झाला आमचा, तर ह्याच्याविषयी ममत्व काय ठेवायची गरज नाही. मग तो जो आहे ज्याच्यामुळं सगळ्या मडक्यांना काय मिळते, सत्ता मिळते, अधिष्ठान मिळते, आधार मिळते, तो काय आहे, खरा सत्य आहे त्याच्यामध्ये. तसं या सगळ्या मडक्यामध्ये खरा आधार जो आहे, खरा देही जो आहे, त्याच्यामुळे या सगळ्या मडक्यांना आपल्या देहाला सत्ता मिळते. तो खरा शिव आहे म्हणून सांगितलं, तो खरा शिव आहे. आणि हे जो देह आहे तो त्या शिवाच्या सानिध्यामध्ये येऊन सत्तावान झाल्यासारखा कार्य करतो. मग त्याच्यामध्ये आपली जी बुद्धी आहे, ती आपली बुद्धी दिवसभर त्या शिवाबरोबर आहे का देहाबरोबर आहे? देहाबरोबरच आहे आमची. मग ज्याला अस्तित्व नाही किंवा जे खोटं आहे त्याला आपण काय म्हणतोय, शव असं म्हणतोय. हो, शव, शव. आणि ज्याला सत्ता आहे, जो चेतन आहे, त्याला शिव म्हटले. मग खऱ्या अर्थानं आपण काय करायला पाहिजे, आपण शिव होऊन राहायला पाहिजे. कारण आपण कोण आहोत, आपण कोण आहोत, शिवच आहोत. आपण चैतन्य आहोत ना, एक आत्मरूप आहोत आपण ब्रह्म आहोत. पण ते ब्रह्म रूप आहे आपलं, जे शिवरूप आहे, जे सत्तारूप आहे, ते आपण होऊन राहत नाही. मग दिवसभर आपण काय होऊन राहतोय, शव होऊन राहतोय. म्हणजे दिवसभर आपण कुणाला फिरवायला लागलोय, मग जो शव होऊन जगतो की नाही, त्याचं हे काय आहे, त्याची परिणिती म्हणूया किंवा त्याला फल म्हणूया. शवाला फल काय, मृत्यू. म्हणजे आमचा देहभाव आहे तो काय होतो, आम्हालाच आमची बुद्धी देहभावाची आहे आणि त्यामुळे आम्हाला मृत्यूची प्राप्ती होते. आणि ज्याला बुद्धी झाली आहे शिवाची, ते तो कशाला प्राप्त होणार, तो कशाला प्राप्त होणार, तो शिव कायमच आहे की, तो कशाला प्राप्त होणार.
तुम्ही म्हणताच की प्राप्तस्य प्राप्ती म्हणून. मग शिवाला आणायचंय का शिवाला फक्त समजून घ्यायचंय? मृतिकेला आणायचंय का फक्त मृतिकेला समजून घ्यायचंय की मृतिका मरत नाही म्हणून, मृतिका नाश तसं आमच्या बुद्धीमध्ये नवीन काय आणायचं नाही आहे. संत तुम्हाला नवीन काय देत नाहीत. जे आहे सत्य ते समजावून सांगतात. तेही समजावून सांगायची वेळ का आलेली आहे? त्या बुद्धीनं जे नाही ते धरून बसलीये. म्हणजे नाही ते धरून बसलीये त्या बुद्धीला सोडवण्यासाठी हीच बुद्धी मला इकडे नेते देहाकडे. म्हणून त्या उंबऱ्यावरचा दिवा आहे आणि ती बुद्धी आहे. उंबऱ्यावरचा दिवा, आत ही प्रकाश आहे, बाहेर ही प्रकाश. ती बुद्धी यांनी संतांनी काय सांगितले? ती तेजतत्वाची आदी, सत्वगुणाची वृद्धी आणि जीव आणि परमात्म्याच्या संधी वसलेली असे. इकडं जीव आहे आणि इकडं परमात्मा आहे. तिनं जीवाचा जर निश्चय केला तर मग ते चिदाभास होऊन देह होऊन मग ती व्यवहार करायला लागेल. मग त्या ठिकाणी त्याला कर्मबंध आहे. मग त्याच बुद्धीनं मी चिदाभास नसून, अण्णा नेहमी सांगतात बुद्धीचं महत्व आहे खूप परमार्थामध्ये. त्या बुद्धीच काम करणार आहे. जगाशी आम्ही येताना विषय चालला होता की चिमणी आरशात बघते आणि त्या आरशातल्या चिमणीला सत्य मानून टोच मारते. त्याच आरशामध्ये एखादा मुलगा किंवा आपल्यासारखा बघतो पण आपला गंध व्यवस्थित करतो. तो काय म्हणतो की अरे बाबा हे माझंच प्रतिबिंब आहे. त्या बुद्धीनं समजले माझंच प्रतिबिंब आहे. तसं त्या बुद्धीनं ज्या वेळेला हा जीव ज्या वेळेला हे माझंच काय आहे एक प्रतिबिंब आहे, तो माझ्यापासून भिन्न नाही असं ज्या वेळेला तो काय करेल, मी जीव नसून मी एक चैतन्य आहे, मला आतापर्यंत जीवत्वाची भ्रांती झालेली होती, ती भ्रांती फक्त जाणार आहे, कार्य तसंच होत राहणार आहे. पण त्याला अण्णा सांगतात बाधित अनुवृत्तीनं कार्य होणार. पण माझी एक पण वृत्ती बाधित होईना झाली. कार्य होणार बरोबर आहे, पण माझी काय पण वृत्ती एकही प्रसंग माझा बाधित होत नाही. ते आता लग्नाला गेल्यानंतर बघायचं आपल्याला कोण भेटलं, कोण बोललं नाही, मानपान झाला नाही, पुढे येऊन बस म्हटले नाहीत, एखादा मनुष्य भेटला तो आपल्याशी हसला नाही, तर मग बघायचा आपला देहभाव जागृत होतोय का शिवभाव जागृत होतोय का ब्रह्मभाव जागृत होतोय. एक तर मी लग्नाला गेलोय म्हणल्यावर मला कुणीतरी विचारलं पाहिजे, आता ब्रह्म तर अखंड आहे तो लग्नाला कशाला जाईल? ब्रह्म अखंड आहे तर लग्नाला कशाला जाईल? आणि लग्नाला गेला तो ब्रह्म असणार नाही तर ब्रह्म लग्नाला कशाला जाईल? म्हणजे आम्ही कुठेतरी जातो, कुठेही जाऊ दे, मग ज्याला ब्रह्मभाव आहे तो कशाला जाईल कुठे? आणि गेला तरी त्याला म्हणून हे तत्वज्ञान जे आहे ब्रह्म व्हायचं, हे ब्रह्म व्हायचं काय, ब्रह्म समजून घ्यायचंय, व्हायचं काय त्यावेळेला. पण ते समजून घेण्यासाठी एक संत सांगतात तुमच्याकडे पैसे नाहीत आणि तुम्हाला सांगितलं तुम्ही धनवान आहात, तुम्हाला पटेल काय? तुमच्याकडे शेती नाही आणि तुम्ही शेतकरी आहात किंवा तुम्ही जमीनदार आहात, असं तुम्हाला पटेल का? नाही. तुमच्याकडे धन नाही तर तुम्ही म्हटलात की मी धनवान आहे तर तुम्हाला ते वाटते की बाबा हे वरवरचं बोलणं आहे, हे खरं नाही. तुमच्याकडे जमीन नाही आणि तुम्हाला म्हटलं की तुम्ही जमीनदार आहे. आता यांना समजा यांना प्रवचन येते, त्याला म्हणले कीर्तनकार आहात तुम्ही, त्यांना पटेल काय? का? यांना माहिती आहे मी प्रवचनकार आहे. ज्याला जी अनुभूती आहे त्याला ते पटणार आहे. पण आपण जेव्हा म्हटलं की अनेक वेळा म्हटले ग्रंथामध्ये की आणि आपल्या सगळ्यांना ऐकून ऐकून माहीत झाले की आपण चिदाभास नाही, आपण आहे कोण? कूटस्थ. आपल्या बुद्धीनं आता काय पटवून घ्यायचं आहे, मी कूटस्थ आहे. पण जोपर्यंत मी कूटस्थ आहे ह्याची जोपर्यंत अनुभूती येत नाही तोपर्यंत कितीही शास्त्राने जरी सांगितलं तरी सुद्धा त्याला ते पटणार नाही.
त्याचा संशय जाणार नाही. म्हणून ते सगळे दोन असंभावना, विपरीत भावना आणि काही संशय जे आहेत ना, ते सगळे संशय आपण प्रयत्न करायला लागलोय शास्त्र वाचून, की हे संशय. पण हे संशय हे तुम्ही आता परोक्ष ज्ञानापर्यंत ठीक आहे. हे संशय परोक्ष ज्ञानापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं अण्णांनी मला वाटते अमृतानुभव सांगितला, चांगली उपासना सांगितली आणि ते संशय घालवण्यासाठी सगळं चाललेलं आहे. आणि बऱ्यापैकी माणसाला आता वाटायला लागले, की बाबा हा देह खरा खाई नाही आहे, मी देह नाही आहे. पण जोपर्यंत ती अनुभूती येत नाही, त्या अनुभूतीच्या ठिकाणी आम्ही स्थिर होत नाही, तोपर्यंत हे जे ज्ञान आहे ते काय होते, शब्दज्ञान होते. आणि ते शब्दज्ञान तुम्हाला ना आनंद देत नाही, देते आनंद. पण बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी का नाही, आणि जेवून या तृप्त कोण झाला. म्हणून त्या श्रवणाचा खरा अर्थ जे सांगितला, अंगी श्रवण, अंग श्रवण, आणि काय ते तिसरा शब्द आहे अपाता श्रवण, अंग श्रवण, अपाता श्रवण, अपातता, अपातता, अंग श्रवण आणि अंगी श्रवण. हा, अंगी श्रवण आणि अंग श्रवण. म्हणून ते आपा काय म्हटलं, आपा अपातता, तथा. हा बर, अपातता नुसतं कळलंय हा. ज्ञान म्हणा. ते ऐकलंय. अपातता म्हणजे ऐकी वाचलाय आणि त्याची चाहूल लागायला लागली, की बाबा ते माझाच अंगसंग आहे, सर्व निवासी सदा आलेपा, तोही संग समाये म्हटले. जो सर्व निवासी आहे तो सदा अलिप्त आहे. सर्व निवासी सदा अलिप्त आहे. मी कुटस्थ सदा अलिप्त आहे, मी कोणत्याही व्यवहारात नाही. हे ज्या वेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये तसं अंगी बांधायला लागेल आणि नंतर मग ते होऊन राहील, अंग तो स्वतः होऊन राहील, त्यावेळेला खऱ्या अर्थानं ती जे काही आपल्याला जे वारकरी संप्रदायानं जे आपल्याला सांगितलं, न करी रे संग, राही रे निश्चळ, लागून दे मळ ममतेचा, या नावे अद्वैत. मग ते कधी सर्व निवासी सदा अलिप्त, आपल्याला तशी अनुभूती यायला पाहिजे की मी अलिप्त आहे बाबा. आता मला अलिप्ततेची अनुभूती आहे का लिप्ततेची? आपल्याला माहिती आहे, काय लपवायची काय गरज नाही, कारण मी लिप्त आहे ही अनुभूती आहे मला. जर लिप्त नसतो मी तर मग हे ऐकायलाच आम्ही बसलो नसतो. कारण जो अलिप्त झालाय त्याला ऐकण्याची काय गरज आहे? हे सगळं ऐकायचं कशासाठी आहे? की तू अलिप्त आहेस हे समजून घेण्यासाठी. पण जो अलिप्त झालेला आहे त्याला आता परत तू अलिप्त आहेस हे समजून घेण्याची काय आवश्यकता नाही आहे. मग हे अलिप्त आहे, मी अमर आहे, मी अजर आहे, हे समजून घेण्यासाठीच या सगळ्या शास्त्रांची किंवा सद्गुरूंची, सत्संगाची आवश्यकता आहे. आणि ती आवश्यकता ही कुणासाठी आहे? तर खरोखर ज्याला जिज्ञासा आहे, तळमळ आहे, आणि मला बाबा या जन्मामध्ये काहीतरी अनुभूती यावी, काहीतरी मला माझा काय व्हावा, उद्धार व्हावा, त्यालाच मग म्हणून या ठिकाणी एका ग्रंथामध्ये मी वाचलं अण्णा, शास्त्राच्या श्रवणानं संशय निवृत्त होतात आणि सद्गुरूंच्या कृपेनं अनुभूती येते. काय तुम्हाला याच्यावर बघा शरद, हा, मग ते म्हणून सद्गुरू वाचुनी सापडेना सोय म्हटले, किंवा गुरुविना अनुभव कैसा कळे. पण त्या पद्धतीनं अनुभूती येणं आणि त्या अनुभूतीमध्ये राहणं. म्हणजे महाराज आमचे म्हणतात सारखे, काय जास्त किती प्रवाहित झालो आपण, किती भटकंती केली, तरी सुद्धा जोपर्यंत ठाईच बैसोनी कराय चित्त जो होत नाही, आणि चित्त जोपर्यंत त्या चैतन्यामध्ये बुडून जात नाही, तोपर्यंत हे जे काय आहे शब्दज्ञानी होसी आगळा, तसं होणार आहे. म्हणून प्रयत्न आपण करूया. हे चांगदेव 65 असू द्या, त्याच्यामध्ये सुद्धा तेच सांगितलंय. अमृतानुभवामध्ये पण तेच सांगितलेलं आहे. संतांनी त्यांचा अनुभव सांगितलाय. हो,
पण आपला अनुभव काहीतरी थोडा सांगायला पाहिजे हो. सारखं संतांचा जर अनुभव सांगितला आपण, पण त्यांच्या अनुभूतीनं किंवा त्यांच्या अनुभवावरनं आपल्याला पण चालता आलं पाहिजे. मग त्याच्यासाठी काहीतरी थोडंसं दिवसातनं एक तासभर तरी आपल्याला साधनेसाठी, चिंतनासाठी, मग त्याच्यामध्ये काय सांगितले, 4 मार्ग सांगितले. एक आहे पिपलिका मार्ग आहे, एक मीन मार्ग आहे, एक कपी मार्ग आहे आणि एक विहंगम मार्ग आहे. मग हे चांगदेव 65ला जो मार्ग आहे तो विहंगम मार्ग आहे. म्हणजे त्याला वेदांताचा मार्ग म्हणतात, म्हणजे त्याला तत्वमसी म्हणतात. मग ते तत्वमसी हा जो उपदेश आहे तो उत्तम अधिकाऱ्यासाठी आहे. मंद अधिकाऱ्याला उपदेश चालत नाही. त्यानं कर्म मार्ग आणि उपासना मार्गाचा वापर करून त्यानं काय करायचं आहे, अधिकार संपन्न व्हायचा आहे. आणि मधला जो आहे, जो काय आहे, तीव्रतम पण नाही आहे आणि मंद पण नाही आहे, तर तो मधला जो मुमुक्षु आहे त्याला तीव्रतर, त्याला जिज्ञासा झालेली आहे आणि जाणून घेण्याची स्वरूपाला, त्यानं मात्र वेदांत मार्गाचं अनुसरण करून काय करून श्रवण मनन निधिध्यासन करायचं आहे. मी आपल्याला विहंग मार्गाचे यांनी सांगितलं की विमान जे आहे ते देवाचं विमान पडत नाही. देवाचं विमान पडलेलं कुठं बघितलेलं नाही. देवाचं विमान पडत नाही म्हणले. बाकीची विमानं माणसाची पडलेली बघितलीत, पण देवाचं विमान पडत नाही म्हटले. तसं जो अधिकारी आहे त्याचं विमान म्हणजे त्याचं जीवन खाली पडत नाही. आणि ज्यांची विमानं आत्ता खाली पडली या मृत्यूलोकामध्ये, अध्यात्म ऐकून, प्रवचन करून, कीर्तन करून, सगळे करून, आणि आपण एक भक्त आहोत, वारकरी आहोत, असे आपण कितीतरी बघितल्यात की ज्यांचा मार्ग ढळला. त्याचा अर्थ काय होता की ते जे मल आणि विक्षेप जे दोघं जण आहेत ते अंतःकरणामधनं गेलेले नाहीत. एकदा जर हे 2 गेले तर मग ते आवरण निवृत्तीचं जे काम आहे ते त्या सद्गुरू त्याला करून देतात त्याला. पण ज्याचं कसं आहे, ज्याचं हे 2 दोष गेलेले नाहीत ना, त्याला हे आवरण निवृत्ती एवढं सहजासहजी होत नाही. आणि जरी झाली तरी ती टिकत नाही, टिकत नाही ती. म्हणून त्या ठिकाणी म्हणले की या संसार या समजता जाणीजे ते वैराग्य दवडतात. म्हणून त्या ठिकाणी अण्णा सारखं सांगतात की ते काय म्हणतात, नाही हे हो तुम्ही सांगता साधन चतुष्टय. साधन चतुष्टय जे आहे अधिकार्याचं वर्णन ते सारखं सांगतात की विवेक, वैराग्य, शमदमादी, शतक संपत्ती आणि मुमुक्षत्व हे साधकाकडे पाहिजे. आता ते विवेक जो आहे तो विवेक शब्दाचा अर्थ काय त्याच्यावर हे आहे. विवेक शब्द काय करतो, प्रत्येक करतो. आत्मा विनाशी क्रिया रहित असून एक आत्मा आणि एक अनात्मा. तर ते संत तसं नाहीत म्हणत. जसा एक रोगी आहे समजा म्हटलं, तेव्हा गहू निवडतोय आपण, तर गहू निवडतो, मग विवेक काय करतो, तांदूळ बाहेर काढतो आणि गहू राहतो. मग दोघं राहिले हो. ह्याला विवेक नाहीत म्हणतात म्हणले अध्यात्म. एकच राहायला पाहिजे म्हणले, त्याला विवेक म्हणायचं. हा तेच की खडा आणि तांदूळ झाले, दोघं झाले ना, दोघं झाले. मग आता एखादा रोगी माणूस आहे, त्याला रोग झालाय आणि डॉक्टरने त्याला ट्रीटमेंट केली. मग रोग कुठे गेला आणि निरोगी माणूस कुठे गेला? रोग जो झाला होता त्याला, तो रोग इकडे गेला एकीकडे. म्हणजे जसा खोलीमध्ये अंधार आहे आणि तो अंधार त्या ठिकाणी काय झाला, प्रकाश झाला आणि अंधार दुसरीकडे गेला आणि मग प्रकाश झाला. म्हणजे अंधार एक झाला आणि प्रकाश एक झाला, असं झालं काय? काय झालं मग अंधार प्रकाश झाला. मग त्या ठिकाणी अंधार होता काय? म्हणजे आमचे महाराज सांगायचे त्याला दृष्टांत. अंधार जर होता तिथे तर मग तिथल्या छोट्या छोट्या
मांजर आहे, कुत्रा आहे, त्याला दिसतंय तिथे. मग तिथं अंधार होता काय? प्रकाश होता, पण प्रकाशाची अनुकूल अवस्था जी आहे, ती जी अवस्था आहे, जी पुरेशी अवस्था त्या ठिकाणी नव्हती. किंवा त्या ठिकाणी अंधार आहे हे समजण्याची व्यवस्था, किंवा त्या ठिकाणी अंधार आहे त्या ठिकाणी समजण्याची व्यवस्था म्हणजे प्रकाश आहे त्या ठिकाणी. कारण अंधार आहे हे कुणाला तरी समजतंय म्हणजे प्रकाश आहे. मग तो प्रकाश आहे तो विरल होता, आणि तोच प्रकाश काय झाला, तो त्या ठिकाणी ज्यावेळेस झाला. किंवा महाराज असेही सांगायचे की तुम्ही त्या अंधारामध्ये जर थांबला तर तुम्हाला त्या अंधारामध्ये सुद्धा काही 1-2 तासानंतर दिसायला लागते. मग ते काय म्हणतात की जगामध्ये जसं ज्ञानदेवांनी अज्ञान खंडन केलं, ज्ञान खंडन केलं, तसं आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नावाची वस्तूच नाही आहे म्हटली. मी ब्रह्म जाणत नाही, मी स्वतःला जाणत नाही, ह्याची जी हेच एक भ्रांती आहे, त्याचंच नाव आहे अज्ञान. फक्त कल्पना झाल्या, मी जाणत नाही, ती कल्पनेची बाधाच आहे. आणि ते म्हणतात की हे कल्पनेची बाधा, त्याच्यावर आणि चिंतन काय करता येईल माहिती आहे की ब्रह्म तर सर्व व्याप्त आहे आणि अंगसंग आहे सगळ्यांच्या, सगळ्यांनाच मनाला व्याप्त आहे, बुद्धीला व्याप्त आहे, अंतकरणाला व्याप्त आहे. सगळ्या त्या ठिकाणी साक्षी त्या ठिकाणी आहेच. आणि माझं स्वरूप ती आहे. आणि माझ्या स्वरूपावर ह्या काय झालेल्या आहेत, ह्या तिन्ही अवस्था जागृती, स्वप्न, सुषुप्ती प्रकाशित व्हायला लागल्या. मग ज्याच्या साह्याने हे प्रकाशित व्हायला लागले तो आवृत्त आहे का अनावृत्त आहे? प्रकाशित व्हायला लागल्यात म्हटल्यानंतर ते आवृत्त कसं असेल? आवृत्त नाही ते. काय शरदराव, आवृत्त आहे का अनावृत्त? आपलं स्वरूप आवृत्त आहे का अनावृत्त? अनावृत्त आहे. मग अनावृत्त जो आहे त्याला प्राप्त करण्याची धडपड तरी का? सामान्यानं प्राप्त आहे, विशेष रूपानं अप्राप्त आहे म्हणून धडपड आहे वाटतं, पण मी कोण आहे कळत नाही, म्हणून तिथं भ्रमाची सिद्धी झाली. इथे आहे, इथे सांग. हा, परमार्थ. कारण का सामान्य स्वरूपानं तुम्हाला आज माहिती आहे, पण विशेष रूपाने अज्ञात आहे ना, म्हणून तरी भ्रम झाला. आता हे सामान्य विशेष त्याच्यावरच आहे, लक्षात ठेवायचं. पण ती वस्तू नसती तर तुम्हाला अनुभूतीच कुठली आली नसती. तरी पण आज आपल्याला हे सत्य वाटतं ना, तोपर्यंत त्याचं अज्ञान हे तुम्हाला मानावं लागतं. असून देखील ते अप्राप्त का वाटायला लागेल, तर त्याचं विशेष रूपाचं आपल्याला अज्ञान मानावं लागतं. म्हणून तरी तिथे भ्रमाची सिद्धी झाली. तर ते काय म्हणतात या ठिकाणी की आपल्याला हे जे अनावृत्त आहे, हा हे आहे बघा सापड, याचे उत्तर असे की तेव्हा तुम्हाला कोणी प्रकाशित केले काय? नाही. तुम्हाला कुठल्या दिव्याची आवश्यकता नाही. पदार्थाला प्रकाश करण्यासाठी कुठल्या तरी दिव्याची आवश्यकता आहे. पण तुम्ही स्वतः स्वयंप्रकाशमान, मी स्वतः स्वयंप्रकाशमान असल्यामुळे माझं स्वरूप जे आहे त्याला दुसऱ्या दिव्याची आवश्यकता नाही, म्हणून स्वयंप्रकाशमान आहे सिद्ध झाले. पण मी स्वयंप्रकाशमान आहे असे तुम्हाला कळते का? नाही कळत. मी स्वयंप्रकाशमान आहे असे तुम्हाला कळते का? तर नाही, म्हणून आवृत्त आहे. अर्थात स्वयंप्रकाशमान आहे पण आवृत्त आहे, यात मुळीच वाद नाही. आता स्वयंप्रकाश आहे पण कळत नाही म्हणून आवृत्त आहे, हे वाद नाही. मग आता आपल्याला काय करायचं आहे की मी जे आवृत्त आहे असा जो भ्रम आहे तो काढून मी एक स्वयंप्रकाशमान आहे असं दिवसात 5 मिनिटं तरी चिंतन करायला पाहिजे. आता काय चिंतन चालू आहे? वृत्तीचं चिंतन काय चालू आहे? मी मरणार. काय चालू आहे चिंतन? मी देह आहे, मला जेवायला पाहिजे, मला चहा पाहिजे, मला कॉफी पाहिजे, हे चिंतन चालू आहे. दिवसभर काय चिंतन चालू आहे? का असे चिंतन चालू आहे? मी अनावृत्त आहे, मी स्वयंप्रकाशमान आहे, मी जीव नसून कूटस्थ आहे, मी ब्रह्म आहे, माझ्या ठिकाणी जन्म मरण ही कल्पना आहे, माझ्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व ही कल्पना आहे,
असं कधी दिवसात चिंतन आहे? माझ्यातलं चैतन्य उसातलं चैतन्य एकच आहे अशी कधी कल्पना आहे? अशी कधी विचार येतोय? माझ्यातलं चैतन्य, आता आपण म्हणतो मात्र ह्या मडक्यातली माती त्या मडक्यातली माती एकच आहे. आपण ह्या मडक्यातलं चैतन्य त्या मडक्यातलं चैतन्य, ह्या देहातलं चैतन्य ह्या जनात कोणाचा देह, हा काय हा कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा दोष. मी तू हा विचार विवेकी शोधावा, गोविंद माधव याच देई ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, सहस्त्रदळी उगवला सूर्य जसा, ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती, या नावरूपे ती तुम्ही जाणा म्हटले. मग जी माझ्या अंतकरणामध्ये डोळ्याला माझ्या प्रकाशमान करणारं जे तत्व आहे, त्याच प्रकाशानं हे सगळं जगत प्रकाशमान झालेलं आहे, असं दिवसात कधीतरी वाटते का आपल्याला? म्हणून काय म्हटले, देखिली पंढरी देही जनी आणि वणी. पंढरी अशी आमची आहे, एवढी विस्तारलेली आहे आमची पंढरी. इथनं 180 किलोमीटर किंवा 220 किलोमीटरवर नाही आहे, अशी विश्वव्यापक पंढरी आहे आमची. आणि तसं व्हायला पाहिजे. म्हणून अर्थात स्वयंप्रकाशमान आहे पण आवृत्त आहे, यात मुळीच वाद नाही. तसे ज्याला जग दिसते त्याला प्रकाश आत्मा आहे हे कळत नसते. ज्याला जग दिसते त्याला स्वयंप्रकाशमान आत्मा आहे हे कळत नसते. तू म्हणतोस ना मला जग प्रतीती आहे, यावरूनच आम्ही अर्थापत्ती लावली की परमात्म्याची अप्रतीती आहे, म्हणजेच तुला परमात्मविषयक अज्ञान आहे. अशा रीतीने अर्थापत्तीनेही अज्ञान सिद्ध होते आणि स्वयंप्रकाशत्वही सिद्ध होते. दोन्ही सिद्ध होते. स्वयंप्रकाशमानेही सिद्ध होते, आपण आहोतच. पण ते म्हणतात आम्हाला सामान्याचं काय आहे, सामान्य रूपानं ज्ञान आहे, सामान्याचं नाही, सामान्य रूपानं आहे. कारण सामान्य जे आहे ते सामान्यच काय आहे, व्यापक आहे. पण ते सामान्यच व्यापक आहे आणि जे विशेष आहे ते कल्पित आहे. ते नको आता तिकडे जायला, तिकडे नको, ते नको, ते नको, ते नको, मूळ स्वरूपावर ते नको नको, ते नको, ते हे होते एक कल्पित विशेषण घालवण्यासाठी नको हे यथार्थ विशेषण मांडले सच्चिदानंद. पण तिथं ते नाही ना अशा खंडाला. मग ते मग ते सामान्याचं जे ज्ञान आहे आपल्याला सामान्य रूपानं ज्ञान आहे. तसं सामान्य रूपानं जे आपल्याला ज्ञान आहे, पण विशेष रूपानंच आपण सच्चिदानंद रूप आहोत असं ज्या वेळेला आपल्याला भान होईल. आणि ते जसं ते दोरी अण्णा सांगतात, दोरी आणि साप हे काय आहे तर विशेष आहे, पण ते कसलं आहे, कल्पित विशेष. आणि त्या ठिकाणी दोरी जी आहे ते काय आहे तर वास्तव विशेष. मग ते सच्चिदानंद रूप स्वरूप आहे, ते आपलं वास्तव विशेष रूप आहे. आणि सामान्य हे त्या वास्तव विशेषालाही व्याप्त आहे आणि कल्पितालाही व्याप्त आहे. मग ते सामान्य आहे, ते दोन्ही ह्यात त्याचा काही ते व्यवहारच करत नाही, म्हणून ते अव्यवहारी आहे. आणि ब्रह्म कसं आहे तर अव्यवहारी आहे, आणि ब्रह्म कसं आहे अवाच्य आहे. मग ते ब्रह्म आता ज्ञानदेव चांगदेवांना सांगायला लागल्यात. मग एक अशी शाळा भरली होती अशीच, आणि त्या शाळेत असा ब्रह्म हा विषय शिकवायचा होता सुनीलराव. आणि सर आले म्हणले आज तुम्हाला मी नवीन विषय सांगणार आहे. काय, अवाच्य आणि अव्यवहार्य असं ब्रह्म आज मी तुम्हाला सांगणार आहे. मग त्याला म्हणले अधिकारी कोण कोण आहे, तर म्हणले आम्ही सगळे आहे बसलेलो. तर म्हणले आता तुमच्या ठिकाणी ज्या पाटीवर हे आता अवाच्य आणि अव्यवहार्य ब्रह्म लिहायचं आहे म्हणले, तर पाटी तेवढी कोरी करा, तुमच्या अंतकरणाची पाटी काय करा. आणि मग मी त्या ठिकाणी काय करतो, हे अवाच्य. मग आता त्यांनी पाटी कोरी केल्यानंतर मग काय राहिलं मग त्यावेळेला अवाच्य आणि अव्यवहार्य ब्रह्म राहिलं. मग तसं ही चित्ताची पाटी दिवसभर काहीतरी त्याच्यावर लिहायला लागलीये, ती जर लिहायची बंद झाली तर काय राहिलं, मग तुम्ही स्वतःच राहिला अवाच्य. आता काय झालंय, आम्ही अवाच्य आहोत, पण सकाळी ज्यावेळेला जागृतीत येतो त्यावेळेला परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरीत येतो, म्हणजे वाचेकडे येतो.
मग आता ही वैखरी वाणीतला व्यवहार सगळा आमचा चालू आहे. म्हणजे कुठल्या देहातला व्यवहार चालू आहे? स्थूल देहात. आणि आवाजचे ब्रह्म कुठल्या ह्याच्यात आहे? काय म्हणतात त्याला? महाकरण. हा, महाकारणात बी कुठे आहे त्यावेळेला? महाकारणात बी नाही. का? तर महाकारणाच्या ठिकाणी जाणीव आहे. हो, मी ब्रह्म आहे त्या ठिकाणी ती जाणीव आहे. आणि जी तर मी आहे अजून त्या ठिकाणी त्या परिच्छिन्नत्व आहे. म्हणून त्यांनी काय म्हटलंय की सगुण हे रूप लावण्य सुंदर पहा निरंतर औटपीठ अर्धमात्रा वीट शून्याचा शेवट पांडुरंग नीट उभा आहे. म्हणजे अर्धमात्रा जी आहे वर ज्या ठिकाणी अर्धमात्रा जी आहे चौथा देह अर्धमात्रा वीट आणि शून्याचा शेवट आहे. तो शून्याचा शेवट अधशून्य मधशून्य ऊर्ध्वशून्य आणि त्या ठिकाणी महाशून्य म्हणा नाहीतर निशून्य म्हणा. त्या शून्यामधून अध मध आकार उकार मकार आणि त्या शून्यामधून ती अर्धमात्रा जी आहे तिथे मूळ स्फुरण आहे. मग ते मूळ स्फुरण त्याला अहम ब्रह्मास्मी असं म्हटले. ते अहम ब्रह्मास्मी त्या ठिकाणी अजून त्या ठिकाणी काय परिच्छिन्नत्व आहे. पण त्याचा विचार तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकताय. कसा? अहम ब्रह्मास्मी ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला देहाला धरून अहम ब्रह्मास्मी न म्हणता घटत्वाचा बाद करून माती ज्या वेळेला असं म्हणेल की मीच सर्वत्र त्या मडक्यामध्ये आहे त्यावेळेला त्याचं ते अहम ब्रह्मास्मी होते. अहम माती म्हणते मीच सर्वत्र आहे. आता बऱ्याच वेळेला चिंतनात आपण काय करतोय अण्णा की अहम ब्रह्मास्मी म्हटलं की म्हणतोय मीच ब्रह्म आहे. इथं नाही, घटत्वाचा बाद करून माती म्हणायला लागली की मी सर्वत्र आहे. हा, त्यावेळेला ती माती परिचिन्न न होता घटत्वाचा बाद करून माती रूपानं विस्तार पावते. त्यावेळेला तो अहम ब्रह्मास्मी होतो. अहम ब्रह्मास्मी होतो त्यावेळेला. तसं त्या अहम ब्रह्मास्मी होताना त्या अहमचा त्या ठिकाणी असलेला वृत्ती रूपानं परिचिन्नता जी आहे ती त्या मूळ स्फुरणाच्या ठिकाणी ज्यावेळेला लोप पावते त्यावेळेला ती जाणीव लोप पावते. त्यावेळेला जाणीव रहित ज्या अवस्था तुम्हाला प्राप्त झाली की त्यावेळेला ती ब्रह्मानंद. मग त्यावेळेला म्हटले की अर्धमात्रा वीट म्हटले. मग ती वीट कुठली आहे? तर चार देहाची करुणिया वीट पांडुरंग नीट उभा आहे. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण ह्या त्याच्यावर. मग आता आम्ही स्थूलाला ओलांडायला पाहिजे, सूक्ष्माला ओलांडायला पाहिजे. रामदास स्वामींनी साधकाची व्याख्या केली. हो, काय राहिले? मी पण मागे सांडिले सोये आपणाशी धुंडिले आणि तुर्याशी ओलांडले त्या नाव साधक. आता आमची जाणीव आता स्थूल देहामध्ये आहे विठ्ठलराव, सूक्ष्म देहामध्ये आहे. मी माझा आहे म्हणजे कुठं आहे? स्थूल देहात आहे. करते भोगते पण कुठं आहे? सूक्ष्म देहात आहे. मी अज्ञानी आहे कुठं आहे? कारण देहामध्ये. मग आम्ही कुठं आहे? आम्ही तिथे ह्याच्यात आहे, त्रिपुटीत आहे. या आणि तुम्हाला दान कुठं मिळते? दान त्रिकुट शिखरी गा दान मिळते आई ते म्हटले. आणि मी माझे हरपते कुठे? त्याच्या अलीकडे. मग त्याच्या अलीकडे हरपल्यानंतर मग त्रिकुट शिखरावर दान मिळणार. मग आता ते पहिलंच पायरी अजून झालेली नाही. मग ते दान कुठे मिळणार त्यावेळेला? आणि ते दान द्यायला ते आयतं आहे म्हणून सांगितले. पण जे आयतं आहे तिकडं आमचं प्रयत्न नाही आणि जे आमचं आयतं नाही परत आहे तिकडं आमची सदोदित धाव आहे. मग जे आयतं आहे ते खायला पाहिजे. त्याच्यासाठी काय म्हणून ते म्हणले प्राप्तस्य प्राप्ती. ते तुझ्याजवळ आहे, फक्त तू त्याच्या ठिकाणी जाऊन त्याचं तू अमृतपान करा. ज्ञानेश्वर चरण गुरु ज्ञानेश्वर म्हणे गुरुचरण प्रसादे करा अमृतपान आंबा सुंदर कनक समान. अमृतपान करा, स्वतःच्या स्वरूपाचा अमृतपान करा. अर्धमात्रा वीट शून्याचा शेवट पांडुरंग नीट उभा आहे. तेथे जो भक्त लाविल डोळा मूर्तीचा सोहळा तया दिसे. तिथे ज्यानं आपली वृत्ती स्थिर केली त्याला त्या ठिकाणी त्या
मूर्तीचा सोहळा, पांडुरंगाचा सोहळा त्या ठिकाणी त्याला प्राप्त होते. श्यामा म्हणे येथे अनुभव करा गुरु बीजाक्षरा मंत्रा आठवणी. ज्या वेळेला मंत्र, तुमचं वृत्ती, तुमचा चिदाभास आणि कूटस्थ एका रेषेत ज्या वेळेला येतील, एकरूप ज्या वेळेला होतील, त्यावेळेला खऱ्या अर्थानं ते अमृतपान स्वतःच्या स्वरूपाचं होणार आहे. आणि मग त्या चांगदेवाला जसा बोध झाला तसा बोध होण्यासाठी आपली वाटचाल त्या ठिकाणी होईल. अन्यथा आपल्याला पुस्तकातले चांगदेव माहिती होतील, पण आपल्याला जे चांगदेव व्हायचं आहे ते होता येणार नाही. म्हणून आपण थोडासा अभ्यास करूया, वृत्ती स्थिर करण्याचा प्रयत्न करूया, वृत्ती एकाग्र करण्याचा प्रयत्न करूया, वृत्ती स्वरूपाकार करण्याचा प्रयत्न करूया आणि नंतर वृत्तीरहित असलेल्या स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न करूया. निदान दिवसातनं 1-2 वृत्ती आणि त्याच्यामध्ये असलेला जो काही काय आहे, कारण वृत्ती उमटते मावळते, परत वृत्ती उमटते मावळते, परत वृत्ती उमटते मावळते, पण त्या 2 वृत्तीच्या मध्ये थोडा जो काही सामान्य प्रकाश आहे, त्या ठिकाणी मी निर्विकार कसा आहे, मी अवाच्य कसा आहे, त्या ठिकाणी परेहून परते घर, त्या ठिकाणी परेहून परते घर, तेथे राहून निरंतर, तेथे राहता हाती आली सत्ता, नामयाचा खेचर दाता. ह्या खेचराच्या दानामुळे, कृपेमुळे ही अवस्था मला प्राप्त झाली आणि तशी अवस्था आम्हाला सगळ्यांना काय व्हावी, प्राप्त व्हावी. याच्यासाठी सद्गुरूंच्याकडे काय करूया, प्रार्थना करूया आणि हेच मागणं मागूया. मागणे हे तुझं प्रती आहे. हे करूया अभ्यास. त्या चांगदेव 65 वगैरे ग्रंथ आहेत, याच्यावर तुम्हाला अण्णांनी भरपूर सांगितले. मी काय नवीन सांगण्याला काय नाही. आणि याच्यामधले सगळे जे काही शास्त्राचे हे आहेत, सगळे सिद्धांत, एवढी माझी काही बुद्धीची हे नाही आहे, कॅपॅसिटी नाही आहे. फक्त एक माझ्याकडे जमेची बाजू म्हणजे काय, की हे सद्गुरूंकडनं काही कृपा प्राप्त झाली आणि त्याच्यामुळे काहीतरी थोडीशी कृतार्थता, थोडीशी, पूर्ण नाही, थोडीशी कृतार्थता वाट्याला आली, तेवढंच आहे. आणि ते तुम्हालाही प्राप्त सगळ्यांना व्हावं अशी मी प्रार्थना करतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. देव दोषोनी मज द्यावे जे कळांची व्यंकटी साठो, या सत्कर्मी रती भूता परस्परे पडो दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी वर्षते सकळ मंगल ईश्वर निष्ठा